नाटकांकडून मग मालिकांकडे वगैरे कधी वळलात? मला तुझ्यासारख्याच कोणीतरी सांगितलं, की नुसतं नाटक वगैरे काय जरा बघ ऑडिशन्स दे वगैरे. रिअली आय डोंट नो मला काहीच माहीत नव्हतं. अंधेरीला ऑडिशन्स होतात, गोरेगावला होतात. मग असं कोण-कोण जायचं ग्रुपमधून तर मी त्यांच्यासोबत जायची. त्यांच्यासोबत जाता-जाता शिकली हळू-हळू. जे नाटकात आपण अभिनयच करायचा असतो ना शेवटी बरोबर. तिथे. तर ते मग करत-करत टेक्निकल गोष्टी थोड्या शिकता आल्या मला. कारण मी काहीही कुठलं प्रशिक्षण न घेता या क्षेत्रात आले. मला कसलीही माहीत नव्हतं काहीच फ्रँकली स्पीकिंग. तर मग म्हणतात ना कधी-कधी ज्या गोष्टी तुमच्यासाठी लिहिलेल्या असतात किंवा त्या घडणाऱ्या असतात त्या घडतात. तसं मला छोटे-छोटे रोल मिळत गेले. हिंदीमध्ये मी सुरुवात केली हां. ओके. मी मालिका मराठीत सुरुवात नाही केली आहे. मी मालिका हिंदीमधून सुरुवात केली आहे. कॅरेक्टर रोल. ये है मोहब्बतें, जोधा अकबर, इतना करो ना मुझे प्यार, मेरे साईमध्ये मी हा किस्सा मला सांगायला आवडेल तुला निलेश, बिकॉज तू मला काय विचारलास, की मालिकांची सुरुवात कशी झाली नाटकापासून. मेरे साई जी सीरियल होती हिंदीला, सोनीला, सोनी टीव्हीला, त्याच्यामध्ये आपलं दशमी प्रोडक्शनची ही सीरियल होती म्हणजे आता संपली ती. तर त्याच्यामधले एक विनोद नाईक सर होते. मला सगळ्यांची नावं माहिती आहे. मी मगाचपासून बरेच जणांची नावं घेतली. कारण माझ्या प्रवासात त्यांची जर ते मला भेटले नसते, तर माझा इथपर्यंत मी आलेच नसते. बरोबर. तर विनोद नाईक नावाचे एक सर होते, ज्यांना दशमीचे ते बऱ्यापैकी हेड होते, सगळं कास्टिंगचे. तर त्यांच्यासोबत आमचं एक बोलणं झालं, मग ऑडिशन दिलं नॉर्मल. तर ते बोलले, "आपली ही सीरियल आहे ना, इथे तुम्ही ज्युनियरची कामं करणार आहात." म्हटलं, "सर ज्युनियरची कामं?" मला ते ज्युनियर पण कळत नव्हतं. काय असतं? ज्युनियर इन द सेन्स पासिंग असतं. मग ते विहिरीतून पाणी काढतेय, शेणाची टोपली नेतेय किंवा मॉबचे सीन. मॉबच्या सीनमध्ये सगळं. तर मी म्हटलं, "ठीक आहे." मला तिथे महिना 25,000 मिळणार होते हे माझ्या डोक्यात होतं. बाकी मला तिथे असं काही हे नव्हतं. तर कारण तुला माहिती आहे निलेश, आपण कलाकार काम करता-करता पैशाची सुद्धा आपल्याला गरज असतेच. काही बरोबर. नुसती प्रसिद्धी चाटायची नसते आणि त्याच्याने काही होत नाही. हे तुलाही सांगायची वेगळी गोष्ट नाही. तर ते मला बोलले, "ठीक आहे." मी त्यांच्याबरोबर आम्ही दुसऱ्या दिवशी नायगाव वसई आहे ना, तिथे शूट असायचं आणि मी आत्ता डोंबिवलीत राहायला आले, पण मी आधी वरळीत राहत होते, पोलीस कॅम्पात. बऱ्याचपैकी माझ्या इंटरव्ह्यूमध्ये माहिती आहे लोकांना. तर मी वरळीला राहत असताना मी नायगाव वसई म्हणजे तिथून दादर, मग दादरला ती 5 2 आणि 5:07 ची एक ट्रेन होती. हं. ती सुटली की तुला मग लेट होणार. 7चा कॉल टाईम. ज्युनियर्सला आधी जावं लागतं. सगळ्यांच्या आधी. ते एक खोली असते तिथे 7, 8, 9 त्या लेडीज भरलेल्या असतात. तिथे पुरुष बिचारे खरं सांगते ते असे ओपनमध्येच तयारी करतात तिथल्या तिथे एक छोटासा आरसा घेऊन. तसं आम्ही सुद्धा करत होतो. तर मी तिकडनं मग तिकडे जायची आणि मी 3 महिने ना तिथे खरंच पासिंगचं काम केलं. सगळं विदाऊट एखादा डायलॉग कधीतरी मिळायचा 1 महिन्यातनं, 15 दिवसातनं. आणि माझ्याबरोबर कदाचित मी इथे आज बसली आहे ते त्याच्यामुळे, की माझ्याबरोबर असा इन्सिडन्स झाला, की 3 महिन्याने ना एक कॅरेक्टर होतं मोनी की माँ म्हणून. मोनी की माँ म्हणजे ती मुलगी असते ना, जी मुकीबहिरी असते, तिला बोलता येत नाही. तर तिच्या आईचं कॅरेक्टर करणारी आर्टिस्ट 8:30च्या कॉल टाईमला 11:30 पर्यंत आलीच नाही. मग तिथले ई असतात किंवा आणि तिथे बरेच क्रिएटिव्हज असतात वगैरे त्यांनी प्रोडक्शनचे. त्यांनी बोलले, "आता ह्या ज्या बायका इथे मुली आहेत, त्यांच्यामध्ये आपण एक ऑडिशन घेऊन टाकून यू नो की एखादा आत्ता लांब कशाला, तर एखादा सेटअप लावायचा असतो सिनेमाचा, पॉड पॉडकास्टचा सुद्धा किंवा कुठलाही, तर किती पैसा एखाद्याचा लागलेला असतो. बरोबर. तर त्यांचं ते असं इंटेन्शन होतं, की हा दिवस जाऊ दे कसा तरी. कारण ते पूर्ण 11:30 म्हणजे किती टाईम झाला सांग ना? हो. 9:30, 10:30, 3:30 वाजे म्हणजे 3-3.5 तास आर्टिस्ट अवेलेबल नाहीये. तर त्यांनी ऑडिशन घेतलं आणि त्या 7-8 बायकांमधून माझं सिलेक्शन झालं. अरे वाह! त्या हां, तिथे आणि मग त्यांनी तो मळवट वगैरे भरून ते लूक टेस्ट पण केली आणि त्यांना ती डन करायचीच होती कारण तो दिवस भरायचा होता. हां. आणि मग माझं शूट चालू झालं. मग त्यावेळेला वैभव मांगले हिंदीतले मोठमोठे ॲक्टर आहेत. जर कधी बघता आलं तर नक्की सोनी टीव्ही मेरे साईची तू स्टारकास्ट बघ जी गाजलेली आहे आता तू हं. बघशील तर. तर त्यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली. मला भले-भले सीन होते. मोठे-मोठे आणि मी कसे केले, कसे नाही मला मी खरं सांगते म्हणजे एक काहीतरी माझ्यावर आहे देवाचं असं मला वाटतं नेहमी. आणि त्याच्यात साईबाबांचे जे रोल करणारे होते त्यांचं नाव अबीर सुफी. तो काश्मीरचा मुलगा होता. असा गुलाबी, गुलाबी, गोरा-गोरा पान अगदी साईबाबाच वाटायचा. समोर असं त्याला बघितलं ना, की असं वाटायचं साईबाबाच उभे आहेत. तर त्याच्या डोळ्यात बघून जे मला भाव यायचे ना, ते आजही मला आठवतात. सांगण्याचं कारण म्हणजे कलाकार जेव्हा एखादी आपल्यासाठी रोल लिहिला जातो, तर तो रोल आपल्याला का मिळतो ना, जसं त्या साईबाबाकडे बघून कळतं, की तो त्याला का मिळाला. साईबाबाचं किती ऑडिशन्स झाले असतील ऑलरेडी. तर ते मला असं वाटायचं, की ते साईबाबाच आहेत. वैभव मंगले कुलकर्णी करायचे आणि बरेच ॲक्टर्स आणि मग माझं कंटिन्यू 5-6 दिवस तिथे
झालं, शूट झालं अच्छा. आणि मग मला जो माझा तिथे पगार होता त्याच्या 5 दिवसात मी ते पैसे महिन्याचा पगार होता तो माझं 5 दिवसाचं पेमेंट होतं 4-5 दिवसाचं. आणि मग मला सर म्हणाले, "विनोद सर, की आता तू इथे नको करू ज्युनियर, आता तू कॅरेक्टर केलंस ना, आता तू तुझा प्रवास असाच म्हणजे तू देत राहा असं मग काही ना काही." तो एक इन्सिडन्स आहे माझा मालिकांचा.